नमस्कार, मी दीपाली कांबळे. यशाचा कान मंत्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ग्राम ऊर्जा फाउंडेशनची एक प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत. 2020 मध्ये स्थापन झालेली ही संस्था ग्रामीण महाराष्ट्रातल्या शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत उपजीविका, ग्रामीण उद्योजकता, पाणी, दिव्यांग सक्षमीकरण, शासकीय योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचणं यासारख्या अनेक प्रकल्पांवर कार्यरत आहे. त्यांनी ऊसतोड कामगारांच्या आयुष्यातलं परिवर्तन कसं घडवलंय हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत ग्राम ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पंडित गायकवाड आणि सचिव अशोक हतागळे. नमस्कार. तर सुरुवातीला त्यांची ओळख करून घेऊयात. दादासाहेब गायकवाड हे ग्राम ऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक अर्थात एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो, IATSS फोरम जपान, जागतिक बँक सल्लागार अशा अनेक प्रकल्पांवर त्यांचा काम करण्याचा अनुभव आहे. ग्रामीण युवक, महिला, शेतकरी यांना शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता आणि समुदायाच्या सहभागातून सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केलेली आहे. आणि त्यांच्या सोबत आहेत अशोक हतागळे. अशोक हतागळे हे स्वतः ऊसतोड कामगार कुटुंबातले आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था इथून समाजकार्याचं शिक्षण घेणारे आपल्या कुटुंबातल्या पहिल्या पिढीतले तरुण आहेत. सध्या या फाउंडेशनचे ते प्रोग्राम डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संस्थापक व्यवस्थापन क्षेत्रातला 11 वर्षाहून अधिक अनुभव आहे. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन फेलोशिपच्या माध्यमातून त्यांनी बीड जिल्ह्यात शिक्षण, महिला सक्षमीकरण, शाश्वत उपजीविका, ग्रामीण उद्योजकता, कृषी विकास आणि शासकीय योजनांचा प्रभावी लाभ हा गावागावांपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. तर सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न आहे दादासाहेब गायकवाड यांच्यासाठी आहे. दादासाहेब, तुम्ही खूप सुशिक्षित आहात. CM फेलोशिप, त्यानंतर MNC मध्ये जॉब केलेला आहे. इतकं सगळं करून सुद्धा तुम्ही हे क्षेत्र, सामाजिक क्षेत्र का निवडलं? नमस्कार. एकतर पहिल्यांदा NDTVचा हा जो मंच आहे, या मंचावर आम्हाला संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करतो. सुरुवात ज्यावेळेस मी तसा ग्रामीण भागातूनच आहे आणि माझा जन्म आणि अपग्रोईंग ज्याला आपण म्हणू ती सगळी ग्रामीण भागातली आहे. त्याच्यामुळे ग्रामीण प्रश्नांची जाण, ग्रामीण प्रश्नांबद्दलची ओढ किंवा त्याच्याबद्दलची जी काही आत्मीयता आहे ती लहानपणापासूनच आहे. आणि त्यामुळं आपण पब्लिक सेक्टरमध्ये काहीतरी काम करावं किंवा सार्वजनिक क्षेत्रात आपण काम करावं असं आधीपासून थोडंसं डिसायडेड होतं. आणि पण काही संधी मी शोधण्याचा प्रयत्न केला. जसं की आपल्याकडे 1-2 पर्यायच असतात ग्रामीण भागातून ज्यावेळेस आपण येतो. ते म्हणजे एकतर कुठल्या तरी शासकीय नोकरीत जाणं आणि मग शासनाच्या सेवेतून आपण सामान्य लोकांपर्यंत पोहोचणं. तर तसा मी काही प्रयत्न केला. आणि मग 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान किंवा काही युवकांना एकत्र घेऊन आपल्याला सामाजिक परिवर्तनाच्या काही अभियानाशी जोडता येईल का, तशा माध्यमातून आम्ही काही युवक जोडले गेलो. त्यातलाच मी आहे, त्यातलाच अशोक आहे, बाकी आमचे सहकारी आहेत. तर आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मग तो साधारण 3 वर्षांचा ग्रामविकासाचा प्रकल्प केला. आणि मग त्या अनुभवावर आधारितच आम्ही पुढची संस्थेची सुरुवात केली. त्याच्यामुळं असं म्हणता येईल की मुळातून ज्या गावातून जन्मलो ते गाव हीच प्रेरणा किंवा तेच प्रश्न हीच प्रेरणा, असं साधारण स्वरूप आहे. नक्कीच. अशोकजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. अशोकजी, ग्राम ऊर्जा फाउंडेशन, ग्राम ऊर्जा हे तुम्ही जे नाव दिलेलं आहे त्यामागचा विचार नेमका काय होता? हा विचार तुम्हाला काय सुचला? यामागची प्रेरणा काय विचार आहे? जसं की आम्ही फेलोशिपमध्ये ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात आम्ही काम करत होतो आणि अतिशय दुर्गम भागात आम्ही ज्यावेळेस गावात राहून काम करायचो, तर त्यावेळेस असं लक्षात आलं की गावातल्या लोकांमध्ये एक प्रचंड पोटेन्शियल आहे. तिथल्या तरुणांमध्ये, महिलांमध्ये, तिथल्या शेतकऱ्यांमध्ये आणि काहीतरी नवीन करण्याची धडपड आहे. तर आम्हाला त्यावरूनच सुचलं की लोकांकडे प्रचंड पोटेन्शियल आहे, त्याला फक्त एक चॅनलाइज करण्याची, त्याला काहीतरी एक सपोर्ट करण्याची गरज आहे. आणि यातूनच एक नवा भारत, नवा महाराष्ट्र घडेल. आणि तिथूनच आम्हाला हे ग्राम ऊर्जा नाव सुचलं आणि त्याच्यावर आम्ही ग्राम ऊर्जा फाउंडेशन संस्थेची सुरुवात केली. निश्चितच. दादासाहेब, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. खरं तर तुमची संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. नेमक्या कोणकोणत्या क्षेत्रात काम करते प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. तशी आमच्या संस्थेची सुरुवात, जसं मी सांगितलं की 2020ला आपण सुरुवात केली होती. 2020ला सुरुवात होत असताना दुर्दैवानं तो काळ होता तो कोरोनाचा होता. भारतावरच नाही तर अख्ख्या जगावरती कोविडचं सावट होतं. आणि मग लोकांना बरेच म्हणजे लाईव्हलीहूडपासून किंवा उपजीविकेपासून शिक्षणाचे प्रश्न किंवा इतर सगळे प्रश्न, अशा सगळ्या प्रश्नांवरती प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती हा झुंजत होता. आणि त्याच काळात शक्यतो आम्ही थोडीशी कामाला सुरुवात केली. आणि कामाला सुरुवात करत असताना
तसं म्हटलं तर आपण म्हणू शकतो की संस्थेची सुरुवात ही डिझास्टर मॅनेजमेंट ह्या विषयापासून सुरुवात झाली, की तो आलेला जे काही संकट आहे ते सामाजिक संकट आहे किंवा एकत्रित आलेलं संकट आहे. त्याच्यात शासन लढत होतं, वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळे लोक लढत होते. तर मग त्याला आपण कसं संस्था म्हणून पण पुढे जाऊ शकतो किंवा एक युवकांचा गट म्हणून आपण कसा सामोरे जाऊ शकतो आणि त्याच्यावरती आपण काय काम करू शकतो, या दृष्टिकोनातून खरं तर आमची सुरुवात झाली. त्यावेळेस संस्थात्मक स्वरूप किंवा लिगल रजिस्ट्रेशन असं काहीच बाब आमची नव्हती. तर जी काही संस्थेची सुरुवात झाली किंवा कामाची सुरुवात झाली, असं म्हणता येईल की काम हाच आपला गुरु असतो असं जे म्हटलं जातं. तर आम्ही जे काम सुरुवात केलं होतं तेच आम्हाला हळूहळू गाईड करत गेलं, की आपण पहिल्यांदा डिझास्टर मॅनेजमेंटवरती काम करतोय. साधारण आम्ही त्यावेळेस मला आठवतं की 1,64,000 अशा फ्रंटलाईन वर्कर्सना सॅनिटरी प्रोव्हिजन करण्यापासून, जसे की आपण PPE किट्स असतील, मास्क असतील, अशा सगळ्या प्रोव्हिजनपासून आपण सुरुवात केली होती. त्याच्यानंतर जी कुटुंब नुकतीच स्थलांतर होऊन गावामध्ये येत आहेत त्या कुटुंबांसाठी आपण विचार केला होता की मग त्यांच्या खाण्याचा पण प्रश्न आहे, तर त्यांच्यासाठी मग राशन किटचं प्रोव्हिजन असेल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्ही सुरुवात केलेली होती, ज्याच्यासाठी सुरुवात करत असताना बऱ्याच मित्रांची पण साथ भेटली. असे मित्र पण जमत गेले, आम्ही एकत्र टीम पण म्हणून एकत्र आलो आणि त्यातूनच आमच्या कामाची सुरुवात झाली. आणि हे डिझास्टर मॅनेजमेंटचं काम करत असतानाच बऱ्याच पालकांचा हा फीडबॅक आला की मग आता तुम्ही आमच्या पोटाचा तर प्रश्न मिटवताय, पण शाळा पण आमच्या बंद आहेत, तर आमच्या मुलांच्या शाळेच्या प्रश्नावरती काही करता येऊ शकतं का. आणि म्हणून मग आम्ही ज्यावेळेस 2020ला संस्थेची सुरुवातच झाली त्याचवेळी आम्ही मग मुलांच्या शाळेचा जो काही खंड पडला आहे त्या खंडावरती काही काम करता येईल का याच्या दृष्टिकोनातून 30 गावांमध्ये, ज्या गावांमध्ये आमचा संपर्क तयार झालेला होता, त्या 30 गावांमधले काही व्हॉलेंटियर किंवा स्वयंसेवक त्यांना आम्ही एकत्र केलं. त्यांच्या माध्यमातून काही कम्युनिटी लर्निंग सेंटर असा सेटअप काही तयार करता येईल का, म्हणजे शाळेला पर्याय असा काही करता येईल का जोपर्यंत शाळा बंद आहेत कोविडमुळे, तशा कालावधीत आपल्या काही करता येईल का, त्या माध्यमातून आम्ही ती सुरुवात केली होती. म्हणून आमचा सगळ्यात फर्स्ट इंटरव्हेन्शन असं म्हणू आम्ही तो शिक्षणावरचा आहे. आणि मग त्याच्यातूनच आम्हाला कळलं, कारण त्यावेळेस जो काही शिक्षणाचं इंटरव्हेन्शन आम्ही सुरुवात केलेला होता तर त्याच्यातून बरेच कुटुंब जे आहेत ते स्थलांतरित कुटुंबाचे आहेत, त्यांच्याशीच आमचा जास्ती संपर्क आला. आणि त्या संपर्कातूनच आम्हाला समजलं की मग शिक्षणातले ॲक्च्युअल प्रश्न काय आहेत. कारण फक्त तात्पुरता कोरोनापुरता शाळा बंद आहे आणि आपण त्यांना रेमिडियल एज्युकेशन देतोय किंवा अल्टरनेटिव्ह पर्याय काहीतरी देतोय, असं करत असताना आम्हाला हे समजलं की त्या मुलांची फाउंडेशन लिटरसी, न्यूमरसी जे प्रश्न, जे असरचा सर्वे असेल किंवा गव्हर्नमेंटचा सर्वे असेल, या सगळ्या सर्वेमधून आजपर्यंत वाचत होतो, पण त्याचं प्रात्यक्षिक अनुभव जो म्हणू आपण तो अनुभव आम्हाला घेता आला त्या कोरोनाच्या काळामध्ये, ज्यावेळेस आम्ही शिक्षणाचा प्रकल्प आम्ही राबवत होतो. 5वीतला मुलगा 2रीतलं वाचू शकत नाही, इव्हन 7वीतला मुलगासुद्धा 2रीतलं वाचू शकत नाही, किंवा वाचन, लिहिणे आणि बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करणे याला साधारण शैक्षणिक भाषेत FLN असं म्हटलं जातं, फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसी. तर तो FLNच खूप कच्चा आहे आणि तो गॅप खूप मोठा आहे आणि तो आपण भरून काढला पाहिजे. ही समज संस्था म्हणून काही त्या सामाजिक प्रेरणेने किंवा सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी तयार झालेले युवक म्हणून, तशा युवकांचा गट म्हणून आम्हाला तो पहिला प्रश्न उकल झाला, तो आहे शिक्षणाचा प्रश्न. त्याच्यामुळे आमचा बेसिक जो आहे तो सुरुवात आम्ही शाळांचा फाउंडेशन किंवा मुलांचं फाउंडेशन कसं पक्क करता येईल याच्यावरती आम्ही संस्था म्हणून सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही तो प्रश्न फक्त फाउंडेशनल लिटरसी, न्यूमरसी फिक्स करण्यापासून सुरुवात केलेला होता. मग हळूहळू समजायला लागलं मुलांसोबत काम करताना की हा प्रश्न केवळ त्याच्याशी रिलेटेड नाही, तर हा बहुआयामी, बहुअंगी हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आम्ही सुरुवात जी केली होती शिक्षणापासून, मग त्याच्यात जी मुलं 5वीच्या पुढची आहेत, 8वीच्या पुढची आहेत, त्यांच्यासाठी पण उच्च शिक्षणाचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल, मग त्यांच्यासाठी स्कॉलरशिपसारखे पर्याय, स्किल डेव्हलपमेंटसारखे पर्याय, अशा वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये पण हळूहळू आमची हात आम्ही घालायला सुरुवात केली. त्याचबरोबर ज्या पालकांसोबत आम्ही काम करत होतो त्या पालकांकडून शिक्षणाव्यतिरिक्त त्यांची इन्व्हॉल्वमेंट शिक्षणामध्ये का होत नाही हा प्रश्न जाणून घ्यायला ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस इतर प्रश्नांची आम्हाला उकल झाली. जसं की त्यांचा रोजचा पोटाचा प्रश्न आहे तो पहिल्यांदा मिटला पाहिजे, आणि मग आम्ही लाईव्हलीहूडचा जो काही आहे किंवा उपजीविकेची साधनच त्यांना कशी, ज्या भागातून ते येत आहेत किंवा ज्या भागात ते निवास करत आहेत त्याच भागात उपजीविकेची साधनं अधिक बळकट कशी करता येईल याच्यासाठी म्हणून आम्ही 3रा प्रोग्राम आमचा सुरुवात केला, तो साधारण उपजीविकेच्या अराउंड किंवा लाईव्हलीहूडचा प्रश्न मिटवण्याच्या अराउंड. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत काम करत असताना हेही कळलं की शासन पण शासनाच्या धर्तीवरती बऱ्याच योजनांवरती काम करते, बऱ्याच प्रोग्राम्सवरती काम करते, बरेच प्रोग्राम्स लॉन्च करत असतं, आणि ते शिक्षणाला धरून, उपजीविकेला धरून किंवा स्किलिंगला धरून अशा वेगवेगळ्या आयामामध्ये शासन काम करत असतं. पण हे मग प्रोग्राम लोकांपर्यंत का पोहोचत नाहीत हा थोडासा अभ्यास
आमच्या दृष्टिकोनातून तो पण करण्यात आला आणि मग आम्हाला कळलं की अरे या प्रश्नांवरती शासन आधीच काम करते. संस्था, शासन आणि समाज, जसं म्हटलं जातं सरकार, समाज, बाजार, इन तीनों अगर इकट्ठा आएंगे तो कोई भी सामाजिक प्रश्न हल हो सकता है. तर त्या वाक्याची उकल हळूहळू व्हायला लागली आणि म्हणून मग आमचा तिसरा आणि महत्त्वाचा एक प्रोग्राम आम्ही सुरुवात केला की ग्राम कनेक्ट प्रोग्राम, ज्याच्यात आम्ही लोकांना शासनाच्या योजनांशी किंवा शासनाशी कनेक्ट करण्याचा प्रोग्राम, असा ग्राम कनेक्ट प्रोग्राम आम्ही करतो. तर असे वेगवेगळे प्रोग्राम करत असताना बाकी मग आपण इतरही कार्यक्रम केले पाहिजे. जसे पाण्याचा प्रश्न आहे तो मिटला पाहिजे तिथला, त्याच्यासाठी मग शासनाच्या सोबत मिळून आपण गावातल्या पाणी प्रश्न मिटवण्यासाठी काय करू शकतो. किंवा मग त्याचबरोबर समजा मुलींचे प्रश्न आहेत, बालविवाहाचा प्रश्न आहे, त्याच्यावरती काम करण्यासाठी आपण काय करू शकतो. अशा वेगवेगळ्या अंगांनी आम्ही काम करायला सुरुवात केली आणि आत्ता आम्ही रिसेंटली दिव्यांग हा एक विषय आता सध्या आम्ही हाती घेतला आहे. म्हणजे आम्ही गाव हे केंद्रस्थानी मानून गावांचा आत्मनिर्भरतेचा जो एक पाढा सर्वजण वाचतात, पण आत्मनिर्भर व्हायसाठी कुठल्या कुठल्या डायमेन्शन्सला आपल्याला काम करावं लागतं, त्याचा थोडासा आम्ही एक अभ्यास करत गेलो आणि त्या प्रश्नांवरती संस्था म्हणून आम्ही काम करत गेलो. तर आता आम्ही साधारण 6-7 अशा आयामांवरती काम करतोय आणि संस्था म्हणून जे प्रश्न गाव लेवलला येतात तसे गावचे लोक येतात आणि मग त्या दृष्टिकोनातून संस्था म्हणून मग आम्ही तसे प्रोग्राम डिझाईन करत असतो. नक्कीच. अशोकजी, मला हे विचारायचं आहे, आत्ताच दादासाहेबांनी उल्लेख केला होता स्थलांतरितांचे प्रश्न. मग तुम्ही मेनली जो ऊसतोड कामगार वर्ग आहे त्यांच्या प्रश्नांवर कसा काय फोकस केला? त्यांचे प्रश्न का घेतले तुम्ही? जसं की बीड जिल्हा म्हणलं की एक ऊसतोड कामगार म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. दरवर्षी बीड जिल्ह्यामधून 5 ते 7 लाख कुटुंब स्थलांतरित होतात आणि ते दरवर्षी 5 ते 6 महिन्यासाठी होतात. आणि मी स्वतः ऊसतोड कुटुंबातून आहे. माझी आई मला म्हणायची की ऊसतोडीला जाण्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणजे एवढं भयानक काम किंवा एवढं परिश्रमाचं काम आहे हे मला तिच्या त्या वाक्यावरून वाटायचं. आणि आजही आम्ही बघतोय की ऊसतोडीमुळं जे पालक स्थलांतरित होतात तर त्यामध्ये पूर्ण कुटुंब स्थलांतरित होतात. मग त्यामुळे त्या मुलांचं शिक्षण त्याच्यामध्ये ड्रॉप आउट होते. मुलींना शिकण्याची इच्छा असताना त्यांना सोबत घेऊन जावं लागतंय. ज्या वयात आलेल्या मुली आहेत त्यांना जर सोबत घेऊन गेलं तर अनेक असे रेप केसचे घटना घडलेल्या आहेत. गावात ठेवल्या तर गावात पण त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत आणि यामुळं बालविवाहाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण पालकांना मुलींना ठेवायचं कुठं हा एक मोठा प्रश्न पडलेला असतो आणि यामुळंच पिढ्यानपिढ्या ज्या ऊसतोडीत आहेत तर त्या ऊसतोडीतच जात आहेत. म्हणजे ज्यांचे आजी आजोबा ऊस तोडायचे, त्यांचे आई वडील ऊस तोडायचे, आज ते जी पुढची येणारी पिढी ती देखील ह्या ऊसतोडीच्या याच्यामध्ये गुरफटते. अनेक बीड जिल्ह्यामध्ये मोठा महिलांचा गर्भाशय काढण्याचा जो काही आकडा आहे तो पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण ऊसतोडीच्या कामाला खाडा पडू नये म्हणून महिला आपलं गर्भाशय काढतात. तर याचा पण खूप मोठा आकडा बीड जिल्ह्यामध्ये आहे. तर असे अनेक प्रश्न ह्या ऊसतोडीला जोडलेले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये रोजगाराची साधनं उपलब्ध नसल्यामुळे या कुटुंबाला स्थलांतरित करावं लागत आहे आणि या एकंदरीतच ऊसतोडीच्या प्रश्नामुळे संपूर्ण कुटुंबावर वेगवेगळे पद्धतीने त्यांच्यावर या अडचणीचा त्यांना सामना करावा लागत आहे. म्हणून आम्हाला वाटलं की या ऊसतोडीच्या प्रश्नावर जर आपण काम केलं तर नक्कीच एक परिवर्तन होऊ शकते. म्हणूनच आम्ही जे काही ग्राम ऊर्जेचे प्रोग्राम डिझाईन केले त्यामध्ये एकतर मुलांचं स्थलांतर होतं, त्यामुळे मुलांचं स्थलांतर कसं थांबवता येईल यासाठी आम्ही शिक्षणाच्या प्रकल्पावर काम करतो. त्यामध्ये मुलं 5 ते 6 महिने ऊसतोडीला जातात आणि आल्यानंतर अर्ध वर्ष पुन्हा शाळेमध्ये जातात. यामुळे काय होतं की त्यांच्या शिक्षणात मोठा गॅप पडतो. म्हणजे लेखन वाचनामध्ये पण मुलं मागं राहतात. म्हणजे पहिलीला जेव्हा मुलगा जातो, दुसरीला जातो त्यावेळेस त्यांना त्या वर्गाचं जे यायला पाहिजे ते येत नाही. तिसरीच्या मुलांना लिहिणं वाचणं येत नाही. मग यामुळे आम्ही या मुलांना खास लेखन वाचनावर विशेष काम करतो, त्यांचे जीवन कौशल्यावर काम करतो आणि त्यांना इतर मुलांच्या बरोबरीला कसं आणता येईल तर यासाठी आम्ही विशेष त्यामध्ये काम करतो. याचबरोबर याच कुटुंबांचं स्थलांतर कायमस्वरूपी कसं थांबवता येईल यासाठी आम्ही आमच्या भागात सीताफळ मोठ्या प्रमाणात आहे. तर सीताफळाच्या माध्यमातून आम्ही ऊसतोड कामगार महिलांची एक कंपनी स्थापन केली, ज्या कंपनीच्या माध्यमातून आज 100 महिलांना बीड जिल्ह्यामध्येच रोजगार उपलब्ध झाला आहे आणि भविष्यात पण आम्ही याच लोकांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील ज्यामुळे यांचं स्थलांतर कायमस्वरूपी थांबेल यासाठी आम्ही विशेष काम करण्याचा सध्या विचार करत आहोत. नक्कीच. तुम्ही अतिशय चांगलं काम करता या क्षेत्रामध्ये. दादासाहेब, मला हे विचारायचंय, हे सगळं एवढं कार्य करत असताना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला आणि त्यावर मात तुम्ही कशी केली? अडचणी पाहायला गेल्या तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा एक सामाजिक
प्रश्नावरती काम करणारी संस्था म्हणून ही कामच करत असते कुठल्या तरी अडचणी सोडवण्यासाठी. त्याच्यामुळे त्या संस्थेला किंवा त्या व्यक्तींना किंवा व्यक्तींच्या समूहाला अडचणी येणार ह्या नक्कीच आधीपासून ठरलेलं होतं. आणि ज्यावेळेस आमची एक समज बनत होती की आपण आता जे काही प्रयत्न करतोय त्याला आपण फुटकळ प्रयत्न म्हणू, तर ते प्रयत्न थोडेसे डिफाईंड वेनी आपले कसं जाता येईल किंवा आपल्याला त्याला स्ट्रक्चर्ड वेनी आपण कसं घेऊन जाता येईल हे ठरवत असतानाच आम्हाला जाणीव होती की नक्कीच आपल्याला बरेच प्रश्न येणार आहेत. तर त्याच्यामध्ये संस्था रजिस्ट्रेशनपासून ते म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं तर कुठं करायचं असतं त्याच्याबद्दलचं असलेलं अपुरं ज्ञान असेल किंवा मग ते करत असताना कुठल्या प्रकारचं केलं पाहिजे त्याच्यासाठी असलेले डॉक्युमेंटेशन किंवा इतर गोष्टी, अशा बऱ्याच बाबतींमध्ये अडचणी आणि अडथळे तर होतेच. हे झालं फक्त संस्थात्मक रजिस्ट्रेशनच्या बाबतीत. पण ज्यावेळेस एखादं काम उभा करायचं असतं त्यावेळेस पण लागणारी मग मॅनपॉवर पण तेवढी गरजेची आहे किंवा तसं मनुष्यबळ तर ते कुठून आणता येईल किंवा आहे त्या मनुष्यबळाला कसं अट्रॅक्ट करता येईल. कारण कुठलंही काम पहिल्यांदा उभा करायचं म्हटलं की लगेच त्याला आर्थिक पाठबळ असेल किंवा इतर सगळ्या बाबीत जुळून येतील याची शाश्वती नाही. तर त्यावेळी अशी टीम जुळवून ठेवणं किंवा तशी टीम कमीत कमी एकत्र आणणं आणि मग त्या टीमच्या सोबत काम करणं हे थोडंसं आव्हानात्मक असतं. तर अशा बऱ्याच अडचणी टीम लेवलला पण आल्या. तिसरा एक आयाम जर आपण बघितला की सामाजिक पातळीवरती जर बघितलं तर बऱ्याच आजपर्यंतच्या संस्था असतील किंवा शासनाचे कार्यक्रम असतील किंवा इतर गोष्टी असतील याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा आधीच भरपूर वाढलेल्या आहेत. तर लोकांना वाटतं की नवीन संस्था येते मग ही आमच्यासाठी काय देणार आहे का, या भावनेतून बऱ्यापैकी लोकांची अपेक्षा असते. तर आम्ही काही देणार नाही आहोत, पण तुम्हाला जसं ग्राम ऊर्जा हे नाव आहे ती तुमच्यातलीच ऊर्जा आहे, तुमच्यातलंच पोटेन्शियल आहे, ते फक्त जागं करण्यासाठी आम्ही येतो आहे. मग ते संकल्पना त्यांच्या गळी उतरवणं ही एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. किंवा शिक्षणासाठी यायचं तर तुम्ही का शाळेत आलं पाहिजे, ड्रॉपआउट का कमी झाला पाहिजे, तुमची मुलं मागं ठेवायची तर का ठेवली पाहिजेत भले तुम्ही ऊसतोडीला जाताय. आणि मागच्या 5 पिढ्यांपासून चाललेला प्रश्न हा मुलांना मागे ठेवून किंवा शिक्षणाच्या प्रवाहात कंटिन्यू ठेवून हा प्रश्न मिटणार आहे हे पालकांना समजून सांगणं हे सुद्धा चॅलेंजेस आहेत. कुठलाही प्रोग्राम आपण ज्यावेळेस डिझाईन करतो किंवा तसा प्रोग्राम आपण रोल आउट करण्याचा प्रयत्न करतो, इव्हन उद्योजकतेचा असेल किंवा दिव्यांगांसोबतचं काम असेल, तर हे याचा लॉंग टर्म किंवा परिणामात्मक जर विचार करायचा असेल तर तो लोकांना समजून सांगणं किंवा तो त्यांच्या गळी उतरवणं आणि तसा प्रोग्राम आपण आणि कम्युनिटीची नीड जी आहे त्या दोन्हीचा मेळ घालून तसा प्रोग्राम इफेक्टिव्हली राबवणं, याच्यासाठी ह्या सगळ्यांची समज बनणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या टीमची, संस्थेची, समाजाची आणि मग इतर जे काही घटक आहेत तर ते पण बनवणं, सगळ्यांना एकत्र आणणं हा पण एक बऱ्यापैकी त्याच्यातला मोठा चॅलेंज होता. तर असे वेगवेगळे इतर प्रश्न आणि चॅलेंजेस आम्ही पहिल्यांदा म्हणजे अनेक अडचणी आल्या, त्यावर तुम्ही मात केला. मग तुमच्या या संस्थेद्वारे नेमके काय समाजात ठोस बदल झाले, काही उदाहरणं तुम्ही सांगू शकताय? म्हणजे एक उदाहरण मला सांगायला आवडेल की एक प्रीती काळे नावाची मुलगी आहे आणि तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं होतं. आणि ज्यावेळेस ते आम्हाला समजलं की त्या मुलीचं एकतर लग्नाचं वय नाही आणि तिचं लग्न करतायत, कारण हेच होतं की तिच्या पुढच्या शिक्षणासाठी कुटुंबाकडे तेवढे पैसे नाहीत आणि तालुक्याच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर मग तेवढा फीस, राहण्याचा खर्च हा नाही. मग आम्ही त्या कुटुंबाला भेटलो, त्यांच्या आईवडिलांना भेटलो आणि त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की मुलीची शिकायची इच्छा आहे तर तिला आपण एखाद्या कोर्ससाठी पाठवूया आणि तिच्या फीससाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो. आणि आम्हाला चांगली एक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा एक कोर्स एका संस्थेकडे मिळाला आणि जो पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट होता CSRच्या माध्यमातून आणि तिने तो 1.5 वर्षाचा कोर्स केला. आणि आज सांगायला आवडेल की ती बँगलोरमध्ये एका कंपनीमध्ये परमनंट झाली आणि तिला 50,000 रुपये पॅकेज पर मंथ भेटते. आणि त्या एका मुलीमुळे आज, कारण आमच्याकडल्या मुली 10वी नंतर शिकायला पुढे जायचं म्हटलं तर म्हणजे खूप कन्व्हिन्स करावं लागतं पालकांना, मुलींना. आज त्या फक्त एका मुलीमुळं आज आमच्या 500 पेक्षा जास्त मुली इंदोर, पुणे, सिम्बॉयसिस, बँगलोरमध्ये सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सध्या शिक्षण घेत आहेत. आणि ही एक जी काही त्या मुलीची एक प्रेरणा इतर मुलींना भेटते आणि त्यामुळे आता मुली घराबाहेर पडत आहेत. आणि ज्या मुली
त्यांचं बालविवाह होत होतं, ज्या मुलींना शिक्षणापासून थांबावं लागत होतं, त्या मुली आता तिच्या मोटिवेशनने त्या बाहेर पडतायत, शिकतायत. तर ही एक आम्हाला वाटते आमच्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे, की एका छोट्याशा गोष्टीमुळे आज हजारो मुली शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत. आणि कुठेतरी आई वडिलांना पण वाटतं की नाही, मुलगी पण आमच्या कुटुंबामध्ये एक मोठा आधार होऊ शकते, आम्हाला तिला शिकवायला पाहिजे, तिला पुढे घेऊन जायला पाहिजे. तर हे एक आम्हाला एक चांगलं उदाहरण या निमित्ताने वाटलं. निश्चितच तुम्ही आत्ताच महिलांचा उल्लेख केला. मला तोच प्रश्न विचारायचा आहे की महिलांचं नेतृत्व वाढवण्यासाठी नेमकी कशी पावलं तुम्ही उचलताय? सहभाग तेवढा आहे का महिलांचा? नक्कीच महिलांचा सहभाग, जसं लहानपणी असताना आईचं महत्त्व पटवून देण्यासाठी बरेच स्लोगन मी ऐकायचो. एखादी आई सुशिक्षित झाली तर तो पूर्ण परिवार सुशिक्षित होतो, अशा दृष्टिकोनातली ती स्लोगन होती समजा. तर आम्ही पण तो दृष्टिकोन ठेवून, किंवा शासन पण सध्या जे काही प्रयत्न करते, लाडकी बहीण किंवा त्या अराउंड त्या कुटुंबाला सक्षम करण्याचे प्रयत्न, तर आम्ही पण पहिल्यांदा ज्यावेळेस संस्था म्हणून काम करायला सुरुवात केली, तर त्यावेळेसपासूनच हा अनुभव घेतला की ज्या ज्या घरातली मुलगी सक्षम होती, त्या घरातल्या मग इतर प्रश्न पण हळूहळू आपसुकच सुटत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आमचे जास्ती तर प्रयत्न असेच आहेत, किंवा भविष्यात पण असतील, की ज्याच्यामध्ये आम्ही जो काही शिक्षणाचा प्रश्न हाताळायचा प्रयत्न केला, त्यात बऱ्यापैकी 90% या सगळ्या महिला शिक्षिकाच आमच्याकडे आहेत, ज्या जिल्हा परिषद शाळांसोबत काम करतात. त्यांना तो प्रश्न माहिती आहे, त्याच कुटुंबातून आलेले आहेत, किंवा त्याच जो काही प्रश्न आहे तो प्रश्न त्यांना उमगलेला आहे, किंवा त्या प्रश्नातून त्या गेलेल्या आहेत. तर तशाच महिला आमच्याकडे सहशिक्षिका म्हणून काम करतात किंवा व्हॉलंटियर म्हणून काम करतात. इव्हन पहिल्यांदा ज्यावेळेस आमच्याकडं आम्ही कोरोनाच्या काळामध्ये कार्यक्रम सुरुवात केला होता, त्यावेळेस सुद्धा जास्तीत जास्त महिलाच आमच्याकडं त्याच्यामध्ये कामाला होत्या. आणि आत्ता पण इतर पण जो कुठला कार्यक्रम आहे त्या सगळ्यांमध्ये महिला सक्षमीकरण हा विषय आम्ही मुख्यतः घेऊन चालतोय. जसं अशोकनी सीताफळाचा एक सांगितला, किंवा लाईव्हलीहूड जनरेशनचा पण एक आमचा इनिशिएटिव्ह सांगितला, त्यात पण महिला याच आमच्या आघाडीवर आहेत. आणि त्यांचीच एकत्र येऊन त्यांची मोठ कशी बांधता येईल आणि त्यांना एक उत्पादक कंपनीची धुरा कशी देता येईल याच्यावरतीच आम्ही शक्यतो प्रयत्न करत असतो. नक्कीच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते. अशोकजी, तुमच्या या संस्थेचं पुढच्या 10 वर्षाचं एम काय आहे, ध्येय काय आहे, आणि इतरांनी या चळवळीत सहभागी कसं होता येईल? एकतर आम्ही असा विचार करतो की जे आम्ही काम करतो ते शाश्वततेकडे कसं घेऊन जाता येईल. तर त्यामुळे ज्या आम्ही ऊसतोड कामगार किंवा जे मायग्रेशन करणारे आहेत, शेतकरी आहेत, तर या प्रत्येक कुटुंबामध्ये एक शिक्षणाच्या प्रवाहात त्यांच्या घरातल्या तरुणींना कसं आणता येईल, त्यांना रोजगाराचे साधन आपल्या भागातच कसे उपलब्ध करून देता येईल, जेणेकरून त्यांचं स्थलांतर थांबू शकेल. शासनाच्या ज्या हजारो योजना आहेत तर त्या गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत कशा घेऊन जाता येतील. तर जे आम्ही वेगवेगळे शिक्षणाचे असतील, शासकीय योजनाचे असतील किंवा उद्योजकतेचे प्रकल्प असतील, तर ते प्रकल्प त्या गावांमध्ये पोहोचून ग्रामीण भागातले जे खेडे आत्मनिर्भर कसे करता येतील, गावातले प्रश्न गावात कसे सुटतील, गावातल्या प्रश्नांवर गावातले लोक कसे उभा राहतील आणि आपल्या प्रश्नासाठी स्वतः ते आवाज उठवायला कसे सक्षम होतील. तर आमचं एकंदरीत ध्येय आहे की येणाऱ्या 10 वर्षामध्ये ज्या गावांमध्ये आम्ही काम करतोय ते गावं स्वयंपूर्णतेकडे कसे घेऊन जाता येतील. तर हे आमचं व्हिजन आहे पुढच्या 10 वर्षाचं. आणि लोकांनी या चळवळीत कसं सहभागी व्हावं? नक्कीच आम्ही ज्या भागात काम करत आहोत यामध्ये आम्ही तरुणांना आवाहन करत असतो की या प्रश्नांवर आपण एकत्रितरित्या येऊन कसं काम करू शकतो. त्यामध्ये स्वयंसेवक जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या कामात जोडू शकतात, किंवा ज्यांना वेळ देणं शक्य आहे ते वेळ देऊ शकतात, ज्यांना मार्गदर्शन करणं आहे ते मार्गदर्शन करू शकतात, ज्यांना आर्थिक सहकार्य या कामासाठी द्यायचं आहे, ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यासोबत जोडू शकतात. आणि नक्कीच आम्ही हा प्रश्न पूर्ण समाजाचा आहे किंवा पूर्ण कम्युनिटीचा आहे, तर आपण एकत्रित येऊन एक ग्राम परिवर्तनाची चळवळ कशी करू शकतो, तर या पद्धतीने आम्ही या प्रश्नाकडे पाहत आहोत. म्हणून नक्कीच आम्ही सर्व तरुणांना किंवा जे या प्रश्नांवर काम करू शकतात त्या सर्वांना आवाहन करतो आम्ही की या मुव्हमेंटमध्ये आपण जोडा, आम्हाला मार्गदर्शन करा आणि एकत्रित येऊन आपण या प्रश्नाची उकल करूया आणि पुढे जाऊया. नक्कीच चांगलं शिक्षण आणि चांगला रोजगार ह्या 2 महत्त्वाच्या बाबी असतात. तर येणाऱ्या 10 वर्षात आमचं हेच विजन आहे की मराठवाड्यातल्या सगळ्याच युवकांना आणि सगळ्याच कुटुंबांना मराठवाड्यातच चांगलं शिक्षण आणि मराठवाड्यातच चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे एक कोर आणि कॉन्क्रीट विजन घेऊन आम्ही वाटचाल करतोय. तर आज तुमच्या या माध्यमातून सुद्धा मला आवाहन करावं वाटेल किंवा तशी विनंती करावी वाटेल की अशा या विजनमध्ये, कारण हे एकट्याचं कोणाचं विजन नाही आहे, हे समाजाचं विजन आहे. तर तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना परत जसं अशोकजींनी सांगितलं
तर वेळ असेल तर वेळ, आर्थिक मदत असेल तर आर्थिक मदत किंवा मार्गदर्शन असेल तर मार्गदर्शन, अशा सगळ्या माध्यमांतून येऊन आमच्या या व्हिजनमध्ये जोडावं आणि आपण एकत्र काहीतरी उभं करण्याचा नक्की प्रयत्न करूया. परत एकदा तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तर धन्यवाद अशोकजी आणि दादासाहेब, आपण या आमच्या यशाचं कानमंत्र या कार्यक्रमात सहभागी झाला. तुमची जी ग्राम ऊर्जा फाउंडेशन आहे त्याची नव्यानं प्रेक्षकांना ओळख करून दिली, त्याबद्दल माहिती सांगितली आणि अतिशय चांगलं कामगिरी तुमची ही संस्था करते आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या NDTV मराठीकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.